नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्वर्जन्स सर्टिफिकेट कशा प्रकारे तयार करायचं याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, लॉ CET 3 इयरचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता आपल्याला कागदपत्रांची जमावजमा करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर या थोड्या कालावधीमध्ये संपूर्ण कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे। त्यामधील एक कन्वर्जन्स सर्टिफिकेट कशा प्रकारे तयार करायचं याची मी आपल्याला माहिती सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला रेग्युलर फॉलो करा। मित्रांनो, कन्वर्जन्स सर्टिफिकेट हे कशा प्रकारे तयार करावं लागतं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटी CBSE मधून असेल किंवा इतर बोर्डामधून त्यांनी 10वी अथवा 12वी केलेली असेल तर त्यांच्या मार्कशीटवर CGPA प्रमाणे ग्रेड दिलेले असतील आणि या ग्रेडचं रूपांतर आपल्याला टक्केवारीमध्ये करायचं आहे आणि हे कशा प्रकारे करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। विद्यार्थी मित्रांनो, CET सेलच्या 3 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कॅप राऊंडच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती पुस्तकामध्ये पेज नंबर 21 वर ही नोटीस आपल्याला दिसेल। या नोटीसमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो ते मी आपल्याला वाचून दाखवणार आहे। In case the candidates are awarded grades GP and CGPA, especially CBSE board, ICSE and IGCSE and IB board, candidates were instead of marks grade and awarded at SSC, HSC and diploma examination। जे विद्यार्थी CBSE बोर्ड, त्यानंतर ICSE बोर्ड आणि IGCSE आणि IB बोर्ड या बोर्डमधून 10वी आणि 12वी तसेच डिप्लोमा झालेले आहेत, या सर्वांसाठी ज्यांच्या मार्कशीटवर ग्रेड्स GP and CGPA प्रमाणे मार्क्स आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी कन्वर्जन्स सर्टिफिकेट हे बनवणे महत्त्वाचं आहे, नाहीतर कंपल्सरी आहे। CET सेलने आपल्याला कन्वर्जन्स सर्टिफिकेट संदर्भात काही फॉर्मॅट दिलेले आहेत। त्या फॉर्मॅटमध्ये आपण आपले मार्कशीट मध्ये जे मार्क दिलेले आहेत ते आपल्याला भरायचे आहेत। द कॅन्डिडेट विल हॅव टू ब्रिंग द नेसेसरी प्रूफ टू दॅट इफेक्ट फ्रॉम द युनिव्हर्सिटी बोर्ड इन्स्टिट्यूट। द एलिजिबिलिटी शॅल बी डिसाइडेड बेस्ड ऑन द बेसिक ऑफ equivalent marks. The candidates will be required to upload the conversion formula and conversion of marks statement either certified by the board, school, college or self certified by the candidate during the CAP admission process. If the candidates fail to upload the same may be rejected in the process of admission. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे कन्वर्जन सर्टिफिकेट आहे तर तुमच्या बोर्ड, स्कूल, कॉलेज किंवा तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलेलं असेल तरी चालेल। जर समजा तुम्ही हे केलं नाही, कॅपच्या ॲडमिशन प्रोसेसमधून तुम्ही रिजेक्ट केले जाऊ शकतात असं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। कॅन्डिडेट शुड फिल द करेक्ट इन्फॉर्मेशन विच वुड बी टेल्ड विथ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म इन्फॉर्मेशन। तुमच्या कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये आणि तुम्ही कॅप राऊंडच्या जो काही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये माहिती सेम असणं आवश्यक आहे। तर ही झाली नोटीस। या नोटीसबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। आता आपण बघूया कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं ते। विद्यार्थी मित्रांनो, 2021 च्या कॅप ॲप्लिकेशन फॉर LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स ॲडमिशन 2021-22 या पोर्टलवर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की CET सेलने अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट फॉर SSC आणि HSC इन मल्टिपल ॲटम्स, त्यानंतर CBSE, IGCSE, त्यानंतर ICSE मार्क्स कन्वर्जन सर्टिफिकेट 2021। तर या प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं आहे याचे काही फॉर्मॅट दिलेले आहेत। तर ते विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत की कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं कसं, त्यानंतर कॉलेज, त्यानंतर बोर्ड आणि स्कूल इथून सर्टिफिकेट मिळवायचं कसं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या PDF फाईलमध्ये जे विद्यार्थी 10वी आणि 12वी CBSE मधून झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं ते आपल्याला सांगितलेलं आहे। तर इथे अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे। ही माहिती आपण सर्व वाचून घ्यायची आहे आणि ही माहिती वाचून घेतल्यानंतर आपल्याला एक सॅम्पल मार्क्स मेमो दिलेला आहे। तर हे आपलं बोर्डाचं सर्टिफिकेट आहे, मार्क्सचं सर्टिफिकेट। हे अशा प्रकारे मार्क्स सर्टिफिकेट आहे, हे तुमच्याकडे असेल। तर जे विद्यार्थी CBSE मधून 10वी 12वी झाले आहेत
त्यांचं मार्कशीट अशा प्रकारे दिसणार आहे. तर इथे संपूर्ण विषय दिले आहेत, त्यानंतर इथे संपूर्ण मार्क दिलेले आहेत, कितीपैकी त्यांना किती मार्क पडलेले आहेत हे पण इथे दिलेलं आहे. कन्व्हर्जन्स सर्टिफिकेटमध्ये कसे बनवायचे हे CET सेलने आपल्याला फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. बघा मित्रांनो, इथे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट टाकायचा आहे, मदर नेम, फादर नेम, त्यानंतर नेम ऑफ स्कूल, तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे, ज्या शाळेतून तुम्ही कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट घेणार आहात त्या शाळेचं नाव टाकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट कोड टाकायचे आहे, त्यानंतर तुमचे 10वीला किंवा 12वीला तुम्हाला जे सब्जेक्ट होते ते संपूर्ण सब्जेक्ट इथे टाकायचे आहे. त्यानंतर आउट ऑफ मार्क 100 पैकी तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत. मित्रांनो, हे मनाने टाकायचं नाही आहे, तर तुम्हाला या सॅम्पल तुमच्या मार्कशीटवर जे मार्क्स आहेत तीच तुम्हाला टाकायचे आहेत. हे पहा, इथे जे मार्क दिसतात तेच मार्क तुम्हाला इथे भरायचे आहेत. आणि त्यानंतर खाली पर्सेंटेज काढायचे आहेत. पर्सेंटेज तुम्हाला आउट ऑफ जेवढे मार्क पडलेले आहेत, समजा 500 पैकी तुम्हाला 460 पडली तर त्याची एकूण पर्सेंटेज होतात 92. मग इथे पर्सेंटेजमध्ये 92 लिहायचे आहेत. इथे तुमची पॅरेंटची सिग्नेचर घ्यायची आहे, सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स, त्यानंतर इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट. अशा प्रकारे तुम्हाला कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवता येईल, जे CBSE पॅटर्नमधून 10वी 12वी झाले आहेत त्यांच्यासाठी. आता पुढे बघूया मित्रांनो, CBSE कॅन्डिडेटसाठी. जे विद्यार्थी ओल्ड CBSE मधून 10वी 12वी झालेले आहेत त्यांचा मार्क्स मेमो अशा प्रकारे दिसत असेल, बरोबर. अशा प्रकारे हा जो मार्क मेमो आहे याच्यासोबत तुम्हाला अशा प्रकारे कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवायचं आहे. पुन्हा तशाच तुम्हाला इथे रोल नंबर टाकायचा आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट, मदर नेम, फादर नेम, नेम ऑफ स्कूल, बरोबर. अशा प्रकारे इथे तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे तुमचे जे विषय आहेत, इंग्रजी, हिंदी, मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, याला किती GP होता म्हणजे ग्रेड पॉईंट किती होता तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर 9.5 गुणिले 9, बरोबर. मग अशा प्रकारे 9.5 गुणिले तुमचा जो काही ग्रेड पॉईंट असेल तो इथे टाकायचा आहे. आणि बरोबर, समजा तुम्हाला 9 ग्रेड पॉईंट असेल तर 9.5 गुणिले 9 बरोबर 85.5. मग हे झाले तुमचे मार्क्स ऑब्टेंडेड, म्हणजे 100 पैकी तुम्हाला 85.5 मार्क्स मिळालेले आहेत. मग अशा प्रकारे संपूर्ण 5 विषयांची मार्क तुम्हाला इथे टाकायची आहे आणि इथे संपूर्ण मार्क्स लिहायचे आहे, बरोबर. मग त्यानंतर इथे तुमची पॅरेंटची सिग्नेचर घ्यायची आहे, त्यानंतर तुमची इथे सही करायची आहे आणि यावर कॉलेजचा शिक्का घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे तिसरा फॉर्मॅट दिलेला आहे, ICSE बोर्ड, काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन, त्यालाच आपण ICSE एक्झामिनेशन बोर्ड असे म्हणतो. तर त्याचं जे मार्कशीट मेमो आहे तर तो अशा प्रकारे दिसत असेल. मार्कशीट मेमो त्यासोबतच कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. इथे तुमचं पासिंग इयर टाकायचं आहे 10वीचं, इथे त्याचा नंबर टाकायचा आहे, त्यानंतर युनिक ID इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे, कॅन्डिडेटचं नाव टाकायचं आहे, मदर नेम, फादर नेम, नेम ऑफ स्कूल. अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भरल्यानंतर मग तुमचे जे संपूर्ण 7 विषय आहे त्यामध्ये तुम्हाला जेवढी मार्क मिळाले आहेत, मार्क्स ऑब्टेंडेड, ते तुम्हाला या कॉलममध्ये फिलअप करायचे आहेत. त्यानंतर कितीपैकी तुम्हाला मार्क मिळाले आहेत ते पण इथे फिलअप करायचं आहे. अशा प्रकारे पर्सेंटेज ऑब्टेंडेड इन SSC एक्झामिनेशन इथे तुम्हाला ते लिहायचे आहेत. त्यानंतर इथे सिग्नेचर करायचे आहे आणि इथे पालकांची सिग्नेचर घ्यायची आहे. पुढचा फॉर्मॅट दिलेला आहे IGCSE बोर्ड, म्हणजे इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. IGCSE बोर्ड असेल त्या बोर्डमधून ज्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वी केली असेल त्याचा मार्क मेमो अशा प्रकारे दिसत असेल, स्टेटमेंट ऑफ रिझल्ट. मग या स्टेटमेंटमध्ये जे मार्क्स मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, कन्व्हर्जन्स सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला इथे भरायचे आहेत. वरील प्रमाणेच पासिंग इयर, नेम ऑफ कॅन्डिडेट, डेट ऑफ बर्थ मेन्शन इन स्टेटमेंट रिझल्ट, त्यानंतर नेम ऑफ स्कूल, त्यानंतर इथे जे तुमचे 9 विषय आहे ते संपूर्ण 9 विषयाचे मार्क्स तुम्हाला इथे भरायचे आहेत आणि इथे तुम्हाला पर्सेंटेज काढायचे आहे. तुमचे एकूण मिळालेले मार्क 734 गुणिले 100 त्याला भागिले 900 बरोबर 81.85. मग अशा प्रकारे तुम्हाला पर्सेंटेज काढायचे आहेत. इथे पण तुम्हाला पॅरेंटची सिग्नेचर घ्यायची आहे आणि इथे कॅन्डिडेटची सिग्नेचर करायची आहे आणि इथे कॉलेजचा शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवता येईल. पण माझं पर्सनली सजेशन तुम्हाला असेल की तुम्ही कॉलेज किंवा तुमचं जे काही बोर्ड असेल,
डिप्लोमा कॉलेज असेल तिथून तुम्ही कन्वर्जन सर्टिफिकेट मिळवू शकता. ते तुम्हाला सेफ साईड राहील. पुढे दिलेला आहे IB डिप्लोमा. जे विद्यार्थ्यांनी IB डिप्लोमा केलेला आहे ते विद्यार्थ्यांसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट बनवण्यासाठी फॉर्मॅट अशा प्रकारे दिलेला आहे. आता इथे तुम्हाला 12वीचं मार्च मेमो अशा प्रकारे तुमचं असेल तर ह्या मार्च मेमोला कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला भरायचं आहे. मग इथे तुम्हाला IB डिप्लोमा पासिंग इयर लिहावं लागेल, नेम ऑफ कॅन्डिडेट लिहावं लागेल, डेट ऑफ बर्थ लिहावं लागेल, त्यानंतर नेम ऑफ स्कूल लिहावं लागेल. तुम्हाला इथे जे तुमचे सब्जेक्ट दिले आहे 6 सब्जेक्ट, त्या सब्जेक्टमध्ये किती ग्रेड दिलेला आहे ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज इक्विव्हॅलंट इथे लिहायचं आहे आणि कितीपैकी तुम्हाला पर्सेंट मिळाले ते लिहायचं आहे. तर पर्सेंटेज कसं काढायचं याचा फॉर्म्युला पण इथे दिलेला आहे. मग इथे तुम्हाला पॅरेंटची सिग्नेचर घ्यायची आहे, इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट करायची आहे आणि याच्यावर कॉलेजचा शिक्का घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्मॅट आपल्याला इथे CET सेलने दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपण कन्वर्जन सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. याचा आपल्याला निश्चितच उपयोग CET सेलच्या कॅप राऊंडच्या वेळेस होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले फॉर्मॅट. आता 10वी 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे फॉर्मॅट राहतील आणि जे 3 वर्षाचा लॉचा कोर्स करणार आहे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारे फॉर्मॅट आहे. ते तुम्ही संबंधित वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहेत, ते तुम्हाला बनवून सर्टिफाय करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही संबंधित कॉलेज, तुम्ही ज्या कोणत्याही कॉलेजमधून बिलॉंग करता, बोर्डमधून बिलॉंग करता, तिथे तुम्ही गेल्यानंतर एक तुम्ही अर्ज जर केला तर तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट मिळेल. पण तुम्हाला स्वतःला जर बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं हे आपण बघितलेलं आहे. कन्वर्जन सर्टिफिकेट हे सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कन्वर्जन सर्टिफिकेट आणि त्याबद्दल CET सेलने कॅप राऊंडच्या वेबसाईटवर जे जे काही महत्त्वाचे फॉर्मॅट टाकलेले आहेत ते मी आज तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कन्वर्जन सर्टिफिकेट हे तुमच्या संबंधित कॉलेज, बोर्ड तसेच इन्स्टिट्यूटमधून मिळू शकते. परंतु तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन तिथून तुम्ही फॉर्मॅट डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, ते हाताने संपूर्ण माहिती भरा आणि संबंधित कॉलेजला जाऊन त्यावर का घेऊन या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.